हॅलो. 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 आपल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके दमदार आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांचं शुभ आगमन या मैदानाच्या आतमध्ये झालंय. मंचावरून या सामन्याचा आनंद घेत असताना भाऊंचं खूप खूप हार्दिक स्वागत असेल. समोर खेळण्याचा प्रयत्न प्रेक्षक स्वागत आहे आपलं. धर्मवीर आमदार चषक 2025 चा हा तरार दुसरा क्वार्टर फायनल चालतो आहे मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय राहिलाय रोहन 11 रेड डेव्हिल्स अमरावती संघाचा. दूरवरून खेळलाय फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. चांगली पैकी धावबाजीची संधी, परंतु तिथपर्यंत पैकी आलीच नाही. 2 धावा सहजतेने येत आहेत. 33 धावा धावफलकावरती, 3 बाद. युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद. लोअर फुल टॉस, समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटच्या थोडीशी बाहेर चिकडा लागली. योग्य त्या प्रकारे कॉम्बिनेशन या पटक्यावरती झालं नाही. एक धाव येते आहे. आज आहे या स्पर्धेचा एक महत्वाचा दिवस. धर्मवीर आमदार चषक 2025 क्वार्टर फायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला आहे रोहन 11 रेड डेव्हिल्स अमरावती, तर एका बाजूला युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन, परंतु आहे थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आणि फेकी ही चांगली. ज्या प्रकारे सुरुवात झाली गोलंदाजीमध्ये रोहन 11 रेड डेव्हिल्स अमरावती संघाची, पहिल्या काही षटकांमध्ये धावा करू दिल्या नाही. पॉवर प्ले मध्ये अगदी बांधून ठेवलं फलंदाजाला. तदनंतर प्रयत्न झाला अज्जू बेपारीचा, अखिलेश सिंगवर प्रहार केला. 3 चौकार त्याने त्या षटकामध्ये लगावले. दूर ठेवला होता आणि दूरवरून खेळण्याचा प्रयत्न झालाय. दुसरा धावेचा कॉल, चांगली रन बिटवीन द विकेट. जिथे एक धाव मिळेल तिथे दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. षटक क्रमांक 5 ची समाप्ती होते. पहिल्या डावात धावसंख्या झाली आहे युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद संघाची 37 धावा, 3 बाद, 5 षटक समाप्त. या संकल्पनेतून धर्मवीर आमदार चषक 2025 अगदी सूक्ष्म गोष्टींवरती भाऊंचं निरीक्षण, त्यामुळेच ही स्पर्धा आता यशस्वीरित्या पार पडते आहे. आज या स्पर्धेचा आहे महत्त्वाचा दिवस. क्वार्टर फायनल आपल्याला उद्याच्या दिवसासाठी 4 संघ आजच्या दिवसात मिळतील, जे की सेमीफायनल आणि फायनलसाठी पाहायला मिळतील. 37 धावा, 3 बाद. युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद स्ट्रायकिंगला आता जुनेद साठी थोडासा दूर ठेवला होता आणि अगदी आता हा बॉल वाईट घोषित करतायत. ज्या प्रकारे गोलंदाजी झाली, रेंज मध्ये गोलंदाजी झाली नाही. थोडासा बॅट पासला दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि ही स्ट्रेंथ राहिली आहे रोहन 11 रेड डेव्हिल्स अमरावती संघाची. डेप्थ मध्ये गोलंदाजी आहे. एका बाजूला जर बघितलं तर मोहीनची चांगली गोलंदाजी, समोर टाकला होता, दूर ठेवला, बॅटची कडा लागत अगदी दूरवरून खेळला हा बॉल आणि जुनेदचा खेळ इथे होतोय समाप्त. 4था धक्का युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद संघाला.
संघाला जिंकून दिलं होतं, तो सामना खेचून आणला होता. आज त्या परिस्थितीला पुनरागमन करण्याची गरज आहे. आज धावा करण्याची गरज असेल. या एका खराब परिस्थितीमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये धावा करावा लागणार आहे. पहिल्या डावात अक्रमसाठी समोर टाकला होता, बॉटम एंडचा चांगला उपयोग आणि जमिनीलगत हा फटका खेळला. एक धाव सहजतेने येते. या एका धावेच्या मदतीने 39 धावा, 4 बाद आतापर्यंत आहे. युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद संघ. ज्या प्रकारे सुरुवातीच्या काही षटकांमध्ये गोलंदाजी झाली, रोहान 11 रेड डेव्हिल्स अमरावती संघाचे बांधून ठेवलं. आज राजू पाटे यांना मोठी धावसंख्या करता आली नाही. त्यांना अगदी प्लॅनिंगने फसवलं गेलं. डीप कव्हर मध्ये तो एक चांगला झेल पाहायला मिळाला. त्यानंतर कोणत्याही फलंदाजाने योग्य ती धाव केली नाही. का जबाबदारीच्या खेळीची गरज आहे. या पहिल्या डावात समोर टाकला होता, पडल्यानंतर अगदी खाली राहिला. बॅटच्या खालच्या बाजूला बॉल लागतोय. अज्जू बेपारी आणि एका बाजूला अज्जूने खेळी सांभाळली आहे. या पहिल्या डावात जर बघितलं तर एका बाजूला गडी बाद होत गेले. तदनंतर अज्जूची चांगली खेळी राहिली आहे. गरज आहे इथनं थोडंसं त्या खेळीला एक्सेलरेट करण्याची, धावाचा वेग वाढवण्याची गरज. 40 धावा धाव फलकावरती झाल्यात. डाऊन दी लेग बॉल, दिशा भटकले मोहीन. पंचांचा इशारा येतोय. वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव जोडली जाईल. हे एक्स्ट्राच फार महत्त्वाचे असतात. कोणत्याही पहिल्या डावात जर जेवढे एक्स्ट्राज आपण खर्च कराल त्याचा उपयोग दुसऱ्या षटकामध्ये जर बघितला तर समोरच्या टीमला होतो. म्हणजेच की आपल्या फलंदाजांना तेवढी कठीणाई पाहायला मिळेल या एक्स्ट्राज काढण्यासाठी. तर एक्स्ट्राज रोखणं फार महत्त्वाचं असतं. या पहिल्या डावात दूर ठेवलाचा हा बॉल पडल्यानंतर खूप जास्त बाहेर. आणखी एक वाईट पाहायला मिळतोय आपल्याला मोहीनकडून. काय गोलंदाजी झाली आज. ज्या प्रकारे गोलंदाजी केली रोहान 11 रेड डेव्हिल्स अमरावती संघाच्या गोलंदाजांनी अतिशय बांधून ठेवलं होतं पहिल्या काही षटकांमध्ये फलंदाजाला. तो असा दूर ठेवला होता, बॅकफुटला जात दिशा दिली, कट केला या बॉलला अक्रमने. आणि अक्रमची खासियत राहिली आहे, अगोदरच्या काही षटकांमध्ये अक्रम अगदी संयमी खेळ करतो, त्यानंतर शेवटच्या क्षणांमध्ये त्या खेळीला एका मोठ्या खेळीमध्ये परिवर्तित करतो अक्रम. तेच पाहायला मिळते. पहिल्या काही बॉलवरती एक संयमाचा खेळ अक्रमचा आतापर्यंत पाहायला मिळतोय. गरज आहे तो संयम राखण्याचा, कारण शेवटच्या क्षणामध्ये तेवढा धावा आपल्याला कराव्या लागणार आहे. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर डेपमध्ये फलंदाजी आले. सलामीला जर बघितलं तर शाहीद शेख सारखे एक आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील दुसऱ्या डावात. अगदी पटकला होता या बॉलला. अखुटप्प्याचा बॉल होता, बॉलवरती जरूर गेले परंतु तदनंतर बॉलच्या लाईन मध्ये पोहोचू शकले नाही. अज्जू बाहेर टाकला होता, मिळाला आता मोका आणि जळलाय हा चौकार. आता धावत संख्या झाली 6 षटक समाप्तीनंतर 47 धावा, 47, 4 बाद. युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद. दुसऱ्या बाजूला खेळ सांभाळलाय जर बघितलं तर अज्जू बेपारीने. धावा आल्या त्यांच्या बॅटमधनं. अखिलेश सिंगची चांगली गोलंदाजी, त्यामध्ये 2 षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद त्याने केलाय. त्यानंतर आता महिपाल असेल.
सुरुवात चांगली पाहायला मिळते आपल्याला या षटकाची. षटक क्रमांक 7. लोअर फुल टॉस बॉटम एंडचा चांगला उपयोग डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. आपल्या बुलढाणा शहराच्या पोलीस स्टेशनचे सन्माननीय ठाणेदार नरेंद्रजी ठाकरे साहेबांचं इथे शुभ आगमन होते आहे. सरांचं मनपूर्वक स्वागत असेल. बाहेर खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या बाहेरची कडा आणि बॅकवर्ड पॉइंटला मयूरचा चांगला झेल आणि अज्जू बेपारीचा खेळ. सात षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद संघाची 50 धावा. 50 धावा झाल्यात. मंचावरती आपल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड, त्यांच्या समवेत शहर पोलीस स्टेशनचे सन्माननीय ठाणेदार साहेब ठाकरे सर आहेत. त्यानंतर समवेत ओमसिंगदादा राजपूत असतील, त्यानंतर नितीनदादा मेमाने असतील, जीवनदादा उबरंडे असतील. सर्व हे मान्यवर या सामन्याचा आनंद घेत आहेत. 7 षटक समाप्तीनंतर 50 धावा, 5 बाद. पहिल्या डावातला खेळ चाललाय. टॉस जिंकत रोहन 11 रेड डेव्हिल्स अमरावती संघाचा निर्णय गोलंदाजीचा आणि आतापर्यंत अव्वल दर्जाची गोलंदाजी झाली, ते महत्वाचं. दुसऱ्या बाजूला शेवटच्या 6 बॉलसाठी स्ट्रायकिंगला आहे अक्रम काझी AK-47. अमरापूरचा हार्दिक पांड्या स्ट्रायकिंगला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, परंतु खूप जास्त रेंज पासून दूर, आउटसाइड दी ऑफ, खूप जास्त बाहेर हा बॉल पाहायला मिळेल. पंच याला वाईड घोषित करतायत. 51 धावा धावफलकावरती झाल्यात. पहिल्या डावातला खेळ चाललाय. शेवटचं षटक मोहीन गोलंदाजी मार्कवरती.
51 धावा 51. ओ ऑफसाईडचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झालाय अक्रमचा आणि बीट झाले अक्रम. निराश आहे त्या फटक्यावरती कारण धावा करण्याची गरज आहे. इथनं जर बघितलं तर एक मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या डावात रोहन 11 रेड डेव्हिल्स अमरावती संघ ज्या प्रकारे गोलंदाजी त्यांनी केली धावा कराव्या लागणार आहे. दुसऱ्या डावासाठी आपल्याला जर धावांचा बचाव करायचा असेल तर, परंतु हा बॉल अगदी दूर ठेवला होता रेंज पासनं. फिल्डिंग टीमचा रेफरल असेल या व्हाईट बॉल साठी. फिल्डिंग टीमचा रेफरल आता तिसऱ्या पंचाकडे मागणी केली आहे फिल्डिंग टीमने. थोड्याच काही क्षणांमध्ये तिसरे पंच आपला निर्णय कळवतील. धर्मवीर आमदार चषक 2025 विजयभाऊ दुर्णे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. दादांचं स्वागत. त्याचबरोबर सर्व मान्यवर या मॅचचा आनंद घेत आहेत. भाऊंचे सुद्धा आज सकाळच्या सत्रामध्ये शुभ आगमन झालं आणि सूक्ष्म नजर आहे आजचा या स्पर्धेचा एक महत्त्वाचा दिवस आणि उद्याच्या दिवसाला या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. म्हणजेच की उद्याच्या दिवसाला 2 सेमीफायनल आणि 1 फायनल सामना असेल. प्रेक्षकांसाठी खास मेजवानी. इट्स अ वाईट बॉल. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय म्हणजेच की गमावला रिव्ह्यू. रेफरल गमावलाय फिल्डिंग टीमने. रेंज पासना दूर ठेवला होता अक्रमच्या आणि वारंवार दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय बॉडी पासना हा बॉल. त्यामुळे थोडंसं अवघड जातंय फलंदाजी करण्यासाठी फलंदाजांना. आणि आज जर बघितलं तर ज्या प्रकारे नियोजनबद्ध गोलंदाजी झाली अनुशासन पाहायला मिळालं गोलंदाजीमध्ये आपल्याला. रोहन 11 रेड डेव्हिल्स अमरावती संघाच्या गोलंदाजांकडून शफल झाले. समोर खेळलाय डोक्यावरून आणि बॉल अगदी जातो आहे मिड ऑफ चढो करून सीमा पार. लॉंग ऑफला चौकार. लॉंग ऑफला पाहायला मिळेल आपल्याला. या चौकारानंतर क्षेत्ररक्षणामध्ये बदल अक्रमसाठी. चांगला फटका खेळला ऑन दी अप. अशा प्रकारचे फटके खेळतात अक्रम महत्वाचं होतं. आणखी दूर ठेवला होता गॅप मध्ये आहे. आउटफील्ड गतिमान या मैदानाची. सीमारेषेकडे जातोय आणि बॉल अगदी जाईल बॅकवर्ड पॉइंटला सीमा पार. साठ धावा 60 धावांवरती धाव संख्या जाऊन पोहोचते आहे युनिक स्पोर्ट्स संविधान जळगाव जामोद संघाची. आणखी मोठा ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता धावबाजीची संधी असेल आणि अक्रम इथे बाद होतील. म्हणजेच की हा 6वा धक्का लागतोय. यानंतर इनिंग्स ब्रेकमध्ये त्रिशा 11 त्यांच्या विरोधात 7/11 संघ खेळताना पाहायला मिळेल. तर त्या सामन्याचा इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचं आहे. त्रिशा 11 आणि 7/11 संघाचे कॅप्टन यानंतर इनिंग ब्रेकमध्ये तयार राहायचं आहे.
लोअर फुल टॉस समोर खेळलाय, दुसरा धावेचा कॉल असेल, पैकी चांगली यष्टीरक्षकाकडे आणि दुसऱ्या धावेच्या कॉल मध्ये आता धाव बाद होतील. या शेवटच्या क्षणांमध्ये 7वा धक्का, एक धाव प्राप्त करतील या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धाव बाद. तर पहिल्या डावातला खेळ आता इथेच समाप्त झालाय आणि पहिल्या डावामध्ये धावसंख्या बनवली आहे युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद संघाने 61 धावा 61 आणि 62 धावांचं आव्हान या दुसऱ्या डावात रोहन 11 रेड डेव्हिल्स अमरावती संघासमोर असेल. तर लगेच अवघ्या काही क्षणांमध्ये या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. जशी या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आपल्यासोबत समालोचन कक्षामध्ये जुडतील व्हॉइस ऑफ विदर्भ RJ ओम. तिथपर्यंत मी अनिकेत आपली रजा घेतोय. भेटूया दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. जर समिरी बघितली पहिल्या डावातली युनिक स्पोर्ट्स संविधान जळगाव जामोद संघाची, तर अच्यू बेपारीनंतर एकही फलंदाजाने दुहेरी आकडा गाठला नाही. अक्रम काझीने जरूर प्रयत्न केला, परंतु अक्रम काझीला सुद्धा त्यामध्ये यश आलं नाही. 61 धावा धाव पलकावरती, 62 धावांचं आव्हान या दुसऱ्या डावात रोहन 11 रेड डेव्हिल्स अमरावती संघासमोर असेल. तर अवघ्या काही क्षणांमध्ये या दुसऱ्या डावाला होते आहे सुरुवात. टॉस साठी यायचं आहे त्रिशा 11 संघाचे कॅप्टन आणि या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय धर्मवीर आमदार आदरणीय संजीव गायकवाड यांचं शुभागमन होत आहे. आज या क्वार्टर फायनलच्या महत्त्वाच्या सामन्याचा आनंद घेण्यासाठी भाऊ मैदानावर दाखल झालेत. भाऊंचं सुद्धा अगदी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट आणि दमदार आमदार आमचे मार्गदर्शक धर्मवीर सन्माननीय संजीव गायकवाड मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नुकतंच त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. चला सलामीची जोडी पाठवायची आहे.
नमस्कार आणि समस्त क्रीडा रसिकांचं पुन्हा एक वेळ स्वागत. धर्मवीर आमदार सन्माननीय संजूभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून आणि त्याचबरोबर सन्माननीय युवा सेना युवा नेते युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य सन्माननीय कुणाल भैया गायकवाड, युवा सेना शहर प्रमुख सन्माननीय श्रीकांतदादा गायकवाड, समवेत शिवसेना नगरसेवक सन्माननीय आशिष भाऊ जाधव, चला मॅचला सुरुवात करायची आहे.
धावसंख्या झाली आहे 18 धावा बिनबाद. रोहान इलेव्हन रेड डेव्हिल्स अमरावती संघ दुसऱ्या डावातला खेळ चाललाय आणि 62 धावांचं आव्हान आहे. या दुसऱ्या डावात रोहान इलेव्हन रेड डेव्हिल्स अमरावती संघासमोर. एका बाजूला शाहिद शेख, दुसऱ्या बाजूला आशिफ शेख आहेत. शाहिद शेख जे की कर्णधार आहेत, सुरुवात करतायत. जे साईड स्क्रीन्सच्या समोर आहेत प्रेक्षक, कृपया थोडंसं बाजूला या. अठरा धावा 18. साईड स्क्रीन समोरील जे प्रेक्षक आहे ऑफिशियल, ते प्रेक्षकांना बाजूला करा. साईड स्क्रीन समोरील प्रेक्षक. चांगली सुरुवात झाली आहे पहिल्या षटकामध्ये. ज्या प्रकारे सुरुवात केली शाहिद शेखने. अठरा धावा धावपलकावर 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर उद्याच्या अंतिम दिवसाचं नियोजन आणि सर्व आखणी करण्यासाठी समस्त आयोजकांसमवेत कार्यकर्त्यांसमवेत संवाद साधत असताना धर्मवीर आमदार सन्माननीय संजीव गायकवाड 18 धावा धावपलकावर आहेत. मागे खेळलाय, चांगला फटका हुक करत असताना अतिरिक्त उसळीचा फायदा घेत बॉल पाडवला डीप फाईन लेगला, सीमा पार, चौकार. चौकाराच्या मदतीने बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 चौकार. धावसंख्या होते आहे 22. बिनगडी बाद चौकार या बॉलवर. एकूण आतापर्यंत या षटकात 9 धावा. आणखी एक मागे खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा. डोक्याच्या खूप उंच हा बॉल होता आणि त्याचमुळे व्हाईट बॉलचा निर्णय येत असताना पंचांचा एक्स्ट्रा रन टोटल मध्ये ऍड होते आहे. धावसंख्या 23. युनिक स्पोर्ट संविधान 11 जळगाव जामोद संघाला पुनरागमन करावं लागेल या ठिकाणाहून. समोर टाकलेला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, चांगला फटका स्लाइस करत असताना बॉलला पाठवलाय कव्हर पॉइंटला बॉन्ड लाईनच्या पलीकडे. आणखी एक चौकार. तिसरा चौकार येतोय बॅटर शाहिद शेखच्या बॅटमधून. सलग 3 चौकार. मागे खेळला इम्प्रोमाइजिंग स्ट्रोक, गब्बर दहाड करतोय मैदानाच्या आतमध्ये. बॉल डीप फाईन लेगला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31 रन. बिनगडी बाद. महाराष्ट्र पोलीस सुद्धा सामना बघत असताना वाहतूक नियंत्रण पोलीस विभागामधले आमचे हे अधिकारी कर्मचारी सेवा बजावत असताना क्रिकेटचा मोह प्रत्येकाला आवरत नाही.
क्रिकेटचा मोह प्रत्येक जण लपवू शकत नाही. मग तुम्ही कुठल्याही वयोबंधनात असा किंवा मग कुठल्याही जबाबदारीत असा, ती जबाबदारी पार पाडत असताना सुद्धा तुम्हाला हे टेनिस बॉल क्रिकेटचं प्रेम आणि क्रिकेटचं प्रेम मैदानावर खेचून आणते आणि तेच प्रेम पाहायला मिळते आमच्या पोलीस बांधवांच्या माध्यमातून. धावसंख्या 31, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 रन. या सामन्याचा आनंद घेत असताना आमची मान्यवर मंडळी रिव्हर्स खेळलाय, चांगलं कनेक्शन, स्वीट हिट बॉल चाललाय सीमा पार, चौकार. आसिफ बॅटिंग करतायत, शाहिद बॅटिंग करतायत. या दोन्ही खेळाडूंना लवकर हा सामना संपवायचा आहे. अनिकेत रोडे आलेत बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या बॉलवर चौकाराने स्वागत करत असताना अनिकेतचं कमी गतीने टाकलेला बॉल, दिशा दिली या बॉलला, मनगडाचा वापर करत डीप मिड विकेट क्षेत्रामधून सिंगल प्राप्त होईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. 36 रन 36 विदाउट लॉस. 2.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर रोहन 11 अमरावती रेड डेव्हिल्स. चांगली बॅटिंग करत असताना शाहिद या संपूर्ण स्पर्धेत ऑप्टमच्या खूप बाहेर टाकला हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत पंच आणि या अभांतर धावेच्या मदतीने धावसंख्या 37 वर पोहोचली. 25 रनची गरज आहे. 34 बॉलचा खेळ शिल्लक. धर्मवीर आमदार सन्माननीय संजीवभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला अंतिम टप्प्यात. समोर टाकलेला बॉल खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव सहजतेने मिळेल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 38 वर. 38 रन. बिनगडी बाद. रोहन 11 रेड डेव्हिल्स अमरावती. आसिफ आता स्ट्रायकिंग एंडला. समोर टाकलेला बॉल ड्रायव्हिंग लेंथवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत कर्णधार राजू पारवे. 30 या वर्तुळाच्या आतमध्ये डॉट बॉल येतोय. 38 धावा. बिनगडी बाद. युनिक स्पोर्ट संविधान 11 जळगाव जामोद संघाला या ठिकाणून चांगली कामगिरी करावी लागेल जर या मॅच मध्ये बनून राहायचं आहे तर. बॅकफुटला जात कट केलाय. वेट करत असताना लेट कट. 1 रन सहजतेने मिळेल या बॉलवर. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 39 39. 23 रनची गरज. 31 बॉलचा खेळ शिल्लक. एक सेमीफायनलिस्ट संघ मिळालाय. प्रेम 11 चिखली दुसरा संघ या मॅच मधून मिळेल आणि यानंतर होणारा सामना सुद्धा तितकाच महत्वाचा. 7-12-11 विरोधात 30-11 ह्या दोन टीम खेळतील. अकुटप्प्याचा बॉल समोर मारलाय मिड ऑफ आतमध्ये आणि लॉंग ऑफला पोहोचलेत अक्रम काझी. लॉंग ऑन वरून चांगलं क्षेत्ररक्षण अक्रम काझी यांचं. नेहमीच क्षेत्ररक्षणामध्ये पूर्णपणे झोकून देतात स्वतःला अक्रम. 1 रन या बॉलवर. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40. मागच्या षटकात आल्या एकूण 9 धावा. रोहन 11 रेड डेव्हिल्स करायचे आहेत या ठिकाणून 30 बॉलमध्ये अजूनही 22 रन. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण स्टेजवर आजूबाजू बसू नका. आजूबाजूला जाऊन आपण सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. साईड स्क्रीन समोरचे प्रेक्षक कृपया आजूबाजूला उभे राहा. 30 बॉलचा खेळ शिल्लक. 22 रन या ठिकाणाहून करायचे आहेत. राजू पाटे बॉलिंग ट्रॅकवर येत असताना पहिला बॉल पडल्यानंतर ऑप्टमच्या बाहेर चाललाय. डॉट बॉल. निर्धाव बॉल.
धर्मवीर आमदार सन्माननीय संजूभाऊ गायकवाड संपूर्ण उद्याच्या दिवसाचा लेखाजोखा घेऊन या ठिकाणी आपल्यापासून रजा घेत आहेत काही क्षणांसाठी. आणखी एक ऑप्टनच्या बाहेरचा बॉल, यावेळी वाईट बॉल घोषित करतायत पंच. अवांतर धावसंख्येमध्ये ऍड होईल. यानंतर त्रिशा 11 विरोधात 7-12-11. त्रिशा 11 बुलढाणा, 7-12-11 बुलढाणा या दोन टीम एकमेकांच्या विरोधात खेळतील. 41 रन 41. पायावरचा बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट, गब्बरची दहाड. बॉल चाललाय सीमा पार, रोडच्या पार, अगदी मैदानाच्या बाहेर. षटकार. गब्बर मैदानाच्या आतमध्ये विध्वंस करतोय. आता 35 वर पोहोचले 13 बॉल मध्ये. 15 रनची गरज आहे. आणखी एक ऑप्टनच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा घोषित करत असताना पंच. धावसंख्या 48. अर्धशतकासाठी गब्बरला पाहिजेत 15 धावा आणि जिंकण्यासाठी गरज आहे 14 धावांची. चांगला बॉल, यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न होता. अगदी बॉलच्या लाईन मध्ये आले परंतु बॉल त्यानंतर कट झाला ऑफ्टनच्या बाहेर. चांगला बॉल राजू पाटेचा. 3च्या सरासरीने 14 रन करायचे. 28 बॉलचा खेळ शिल्लक. यानंतर त्रिशा 11 विरोधात 7-12-11 या दोन टीम दरम्यान लढत होईल. समोर येत फक्त सन्मानाने खेळून काढला हा बॉल. समोर आले त्यानंतर माइंडसेट चेंज केला. 1 रन या बॉलवर मिळेल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या होते आहे 49-49. 13 रनची गरज. 26 बॉलचा खेळ शिल्लक. अजून 2 बॉल शिल्लक आहेत या षटकामधले. आकुटप्प्याचा बॉल, यावेळी लपेटला पुल आणि गुल. बॉल मैदानाच्या बाहेर. षटकार. षटकार बॉलवर शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. त्या बॉलवर बरसले आसिफ. समोर मारलाय, कनेक्शन पाहिजे तितकं खास नाही. डीप मिड विकेटला अज्जू बेपारीचा चांगला झेल आणि बॅटर बाद होत आहेत. आसिफ शेख पहिला धक्का. 55 धावांच्या भागीदारीला ब्रेक लावतोय राजू. ड्रिंक्स ब्रेकचा वेळ आहे. ड्रिंक्स ब्रेक. 7 रनची गरज आहे या लढतीमध्ये. 7 धावांची गरज. अजूनही या लढतीमध्ये पहिला धक्का लागतो आहे 55 धावांवर. सात 12-11 संघाचे कर्णधार आणि त्रिशा 11 संघाचे कर्णधार टॉस साठी तयार राहतील. तर 7 धावांची गरज. चला मॅचला लवकर सुरुवात करायची आहे. 24 बॉलचा खेळ शिल्लक. त्रिशा 11 आणि यानंतर 7-12-11 या दोन बुलढाण्याच्या टीम मध्ये लढत होईल आणि अनेक तारे सितारे भारताच्या कान्याकोपऱ्यातील या दोन्ही टीम मध्ये आपल्याला दिसतील. या स्पर्धेचे शिल्पकार बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे भाग्य विधाते, कार्यसम्राट आमचे मार्गदर्शक धर्मवीर संजूभाऊ गायकवाड या सामन्याचा आनंद घेत असताना आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. आणि येणाऱ्या उद्याच्या दिवसाच्या महत्त्वाच्या दिवसाचा लेखाजोखा त्यांनी आयोजन समितीकडून घेतला आणि कशा प्रकारे नियोजन असलं पाहिजे या सर्व गोष्टींचं सूक्ष्म नियोजन त्यांनी आयोजकांना कार्यकर्त्यांना सूचित केलं.
म्हणजेच काय सांगायचं तात्पर्य एकच की प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून सकाळी सकाळी ते मुंबईवरून परतले आणि आता ते मैदानावर सुद्धा दाखल झालेत. समोर टाकलेला बॉल, नवीन बॅटर आलेत योगेश यांना चौधरी. 1 रन प्राप्त होईल या बॉलवर. शाहिद शेखला 6 रनची गरज आहे या लढतीमध्ये. अनिकेत रोडे बॉलिंग ट्रॅकवर येत असताना युवा सेना युवा नेते सन्माननीय कुणाल भैया गायकवाड, आदरणीय दीपकदादा तुपकर, जिल्हा प्रमुख शिवसेना ओमसिंगजी राजपूत सर, हे सर्व मान्यवर सुद्धा मंचावरून सामन्याचा आनंद घेत असताना दिशा दिली या बॉलला. हलक्या हाताने पुश करत असताना सिंगल प्राप्त केली योगेश यांना चौधरी यांनी. या सिंगलच्या जोरावर धावसंख्या पोहोचते आहे 57. 5 धावांची गरज आहे. 22 बॉलचा खेळ शिल्लक. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय विजयभाऊ दुर्ने आणि आमचे मार्गदर्शक बंधू युवा सेना शहर प्रमुख श्रीकांतजी गायकवाड हे सुद्धा सामन्याचा आनंद घेत असताना मेगा स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. 57ला 1 टीम रोहान 11 रेड डेव्हिल्स अमरावती. फुल टॉस बॉल पाहिजे तसा बॅटवर आला नाही या शाहीदच्या. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक जुने जे एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक या फिल्डिंग युनिटचा. अठ्ठावन्न धावा धावपलकावर. फुल टॉस बॉल आणि संपवलाय हा सामना योगेशांना चौधरीने आपल्या स्टाईल मध्ये. आणि सेमी फायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ मिळतो आहे टीम रोहान 11 रेड डेव्हिल्स अमरावती. अभिनंदन टीम रोहान 11 रेड डेव्हिल्स अमरावती. वेल प्लेड टीम युनिक स्पोर्ट संविधान 11 जळगाव जामोद. दोन्ही टीमने लाईनअप करून एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया तयार राहायचं आहे. कर्णधार शरद आणि एका बाजूला कर्णधार विशाल. आणि हा टॉस सन्माननीय धर्मवीर आमदार संजीवभाऊ गायकवाड यांच्या शुभ हस्ते पार पडेल. तिसरा क्वार्टर फायनल. तो दोस्तों, मैं मिताली राज आ रही हूँ 9 फरवरी 2025 को आपके शहर बुल्डाना के धर्मवीर आमदार चषक क्रिकेट टूर्नामेंट में, जो आयोजित किया जा रहा है धर्मवीर संजू भाऊ गायकवाड़ जी के सहयोग से. तो फिर रेडी रहिए जीजा माता स्टेडियम बुल्डाना में. देखेंगे आपका जोश और क्रिकेट. विनंती करतो की टॉस साठी यायचं आहे आणि हा टॉस बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय आमदार तथा धर्मवीर संजीवभाऊ गायकवाड यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस आपण करतो आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन विशाल शहा, शरद पारगे कॅप्टन,
तर नमस्कार प्रेक्षको, स्वागत आहे आपणा सर्वांचं धर्मवीर आमदार सन्माननीय संजूभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली स्पर्धा धर्मवीर आमदार चषक आपण पाहत आहात. एकूणच या स्पर्धेचा आजचा महत्त्वाचा दिवस. क्वार्टर फायनल नंबर 3च्या टॉससाठी आपण तयार आहोत. एका बाजूला त्रिशा 11, दुसऱ्या बाजूला 7-12 11. दोन्ही संघाचे कर्णधार, एका बाजूला विशाल शहा तर एका बाजूला शरद पारगे. एका बाजूला मुंबईचा कर्णधार, दुसऱ्या बाजूला पुणेचा कर्णधार. म्हणजेच ही लढत आहे पुणे विरोधात मुंबई. महाराष्ट्रातल्या दोन ताकदवान संघामध्ये. आणि या सामन्याच्या टॉससाठी विदर्भ टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आला आणि आज विदर्भाचं टेनिस बॉल क्रिकेट एका नव्या उंचीवर पोहोचले असं व्यक्तिमत्व सन्माननीय धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय आणि कॉल असणार. तर टीम 7-12 11 संघाचा कॉल प्लीज. हेड इज अ कॉल अँड हेड. तर टॉस जिंकला आहे या महत्वपूर्ण लढतीमध्ये. धन्यवाद आदरणीय संजूभाऊ गायकवाड. टॉस जिंकला आहे या लढतीमध्ये 7-12 11 बुलढाणा संघाने. शरद क्वार्टर फायनल क्रमांक 3 महत्वाचा सामना टॉस जिंकलाय. काय निर्णय? क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. कालचा दिवस थोडासा